कारण आपण पहिल्यांदा सांगितलं की खरं तर हे तीन वेगळी प्रकरणं होते आणि या तिन्ही प्रकरणाचे वेगवेगळे चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे होते. मात्र सीआयडीच्या तपासामध्ये हे तिन्ही घटना एका संगत असल्याच्या एकमेकाला पूरक असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळं 29 तारखेला ज्यावेळी खंडणीचा प्रकार झाला, त्यानंतर 6 तारखेला मारहाणीचा प्रकार झाला. खंडणीचा गुन्हा वेगळा होता, मारहाणीच्या प्रकारामध्ये अॅट्रॉसिटी दाखल झाली होती आणि त्यानंतर आपण बघतो की 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकारामध्ये हे प्रकरण करणारे हे जे आरोपी आहेत ते एकत्रित आहेत. त्यांनी कुठे कट रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात सापडलेत. म्हणून खंडणी दिली नाही, म्हणून संतोष देशमुखला मारहाण झाली आणि मारहाण झाली त्यात त्याचा मृत्यू झाला. इतकं क्लिअर असल्यामुळेच आरोपपत्रामध्ये केवळ म्हणजे आपण हे मुद्दामून सांगतोय की मोक्कासारख्या गुन्ह्यामध्ये 180 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करायची मुभा खरं तर तपास एजन्सीला असते. मात्र या प्रकरणामध्ये केवळ 80 दिवसामध्ये तपास पूर्ण करण्यात आला. त्याचं कारणही होतं, कारण पहिला गुन्हा जो खंडणीचा होता तो त्याच्याशी सुसंगत होता, खंडणीसोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्याशी सुसंगत होता आणि तिसरा जो महत्त्वाचा होता तो हत्येचा गुन्हा होता. या तिन्ही गुन्ह्याला एकत्रित करत जवळपास 80 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल झालं आणि एकच आरोपपत्रामध्ये म्हणजे आपण हे मुद्दामून सांगायचा प्रयत्न करतोय, जर 3 वेगळे गुन्हे काउंट केले गेले असते तर 3 वेगळे आरोपपत्र दाखल करावे लागले असते. मात्र या तिन्ही प्रकरणाचा एक आरोपपत्र दाखल केलाय आणि हे सगळे गुन्हेगार एकत्रित आहेत. म्हणून या आरोपपत्रामध्ये पहिल्या पानावरती पहिल्या नंबरचा जो आरोपी आहे तो वाल्मिक कराड आहे, 2 नंबरचा आरोपी हा विष्णू चाटे आहे, 3 नंबरचा आरोपी हा सुदर्शन घुले आहे, 4 नंबरचा आरोपी हा प्रतीक घुले, 5 नंबरचा जो आरोपी आहे तो जयराम चाटे आहे, 6 नंबरचा आरोपी आहे तो आहे सुधीर सांगळे आणि 7 नंबरचा आरोपी सिद्धार्थ सोनवणे आणि 8 नंबर जो आपल्या सगळ्याला माहिती आहे की कृष्णा आंधळे जो फरार आहे. आरोपीची क्रमवारी जी ठरवण्यात आली आहे ती त्यांच्या रोलनुसार त्यांनी जे कृत्य केलं आहे, कारण कृत्य करताना प्रमुख आरोपी कोण असेल तर तो सुदर्शन घुले आहे. ज्या सुदर्शन घुलेने सगळ्यात जास्त मारहाण केली संतोष देशमुख याला आणि तो त्या टोळीचा प्रमुख होता. ज्यांना तिथं घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं होतं तो सुदर्शन घुले होता. त्या सुदर्शन घुलेनेच मारहाण केली आणि ज्या मारहाणीमध्ये आपण बघतोय की संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता. अगदी अगदी गोविंद, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल सोबत राहा. आपल्यासोबत सध्या याविषयी बोलण्यासाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत. धनंजयजी, एक मोठी घडामोड, खरं तर इतक्या दिवसांपासूनचा लढा तुमचा जो आहे, न्यायासाठीचा लढा, तो सगळा महाराष्ट्र बघतोय आणि एबीपी माझा सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आवाज बनतोय आणि यापैकीच एक मोठी बातमी ती म्हणजे आरोपी म्हणून, प्रमुख आरोपी म्हणून आता वाल्मिक कराड याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय. आम्ही ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझे शब्द आहेत की ही संघटित गुन्हेगारीची टोळी आहे. हे अपहरण, खून, खंडणी, इतर सगळे जे गुन्हे करतात हे सगळे संघटित गुन्हेगारी नच करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो. ते खऱ्या अर्थानं आज ज्या गोविंद भाऊनं ज्या सिक्वेन्स सांगितल्या आरोपींच्या, त्या सिक्वेन्सवरून असं मला लक्षात येत आहे की मी मुख्यमंत्री साहेबांकडे ज्या दिवशी गेलो होतो किंवा जे इतर लोकप्रतिनिधी आले, जे कुणी पण असतील, मग सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील किंवा इतर संघटनातील असतील, मी किंवा आमचं गाव, आम्ही हेच सांगत गेलो की ही घटनाक्रम कसा आहे, हे सगळी साखळी आहे, ही कडी आहे सगळी जुटलेली आणि ही कडी कुठंतरी हे जो प्रमुख आरोपी आजचा जो मुख्य आरोपी त्याच्या सांगण्यावरून हे सगळं खाली जाळं पसरलेलं होतं आणि त्याच्याकडं प्रामुख्यानं कुठल्याही यंत्रणेनं लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्षित केल्यामुळं हे प्रकार घडत गेले. जसं की 28 मेला ज्यावेळेस पहिलं अपहरण झालं, जे अवादा कंपनीचे मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्ज या दोघांचं ज्यावेळेस अपहरण झालं त्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला. ते पुढं कुठल्याही पुढच्या गुन्ह्यामध्ये दिसून आले नाहीत, परंतु त्याचा तपास असा दाखवण्यात आला की जो इतर आरोपी आहे खाली त्याचा शोध आज देखील झालेला नाही आणि त्यावेळेस सुद्धा त्याचं नाव वगैरे आपल्या समोर आलेलं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं जे काय आम्ही मांडत होतो, जे काय आम्ही मागत होतो, न्यायाची भीक मागत होतो, त्याच्यामध्ये हे सगळं आम्हाला दिसत होतं, आम्ही सगळं बघत होतो आणि आम्ही हे सगळं अनुभवलं होतं की हे कशा प्रकारे जाळं पसरलंय. तरी देखील अजून ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गोष्टी भयावह असणार आहेत अशी आमची खात्री आहे आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने यांनी सगळं हे जे जाळ हे पसरलेलं होतं. धनंजयजी, आणखी एक यामधलं महत्वाचा आरोपपत्रामध्ये जो उल्लेख आहे तो म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं तर ज्या वाल्मिक कराडवरती वारंवार आरोप केले जात होते त्याचा केवळ खंडणीच्या प्रकरणामध्ये उल्लेख होता. मात्र आता खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलाय, जो अधिक महत्वाचा आहे. आता कटकारस्थान करणारे हे सगळे मिळून करायचे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे असायचे, ह्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात असायच्या, परंतु प्रत्येकाचे रोल वेगळे असायचे, परंतु त्यांचा उद्देश एकच असायचा.
जे कोणी खंडणीत, जे कोणी अपहरणात, जे कोणी कशात अडवईल, जे कोणी ह्यांच्या काळ्या धंद्यामध्ये अडवईल त्याला हे दूर